हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके. तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे, तर हा प्रॉब्लेम मी वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा मनन पब्लिकेशनचा 13वा प्रॉब्लेम आहे. तर याच्यात काय माहिती आहे का, याच्यात आपल्याला उलटं करायचं आहे. म्हणजे याच्यात रिझर्व्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरनं फ्रेश इश्यू काढायचा आहे. आत्तापर्यंत जे प्रॉब्लेम आपण सॉल्व केले त्याच्यात फ्रेश इश्यू दिलेला असायचा आणि रिझर्व CRRसाठी किती पैसे लागणार ते आपल्याला काढायला लागायचे. पण आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रिझर्व दिलेला आहे आणि रिझर्ववरनं आपल्याला CRR कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, तर मी प्रॉब्लेम वाचतो. याच्यात काय म्हटलं आहे, इक्विटी शेअर्स दिलेत तुम्हाला 2100 रुपयाचे. नंतर प्रेफरन्स शेअर्स हजार शेअर्स आहेत 100 रुपयाचे 75 पेडअप. आता नीट लक्ष द्या, या प्रॉब्लेममध्ये शेअर जे आहेत ना ते पार्टली पेडअप आहेत. म्हणजे सगळे पैसे त्याचे मिळाले नाही आहेत, फुल्ली पेडअप नाही आहेत. तर आपल्याला काय करायला लागेल, 25 रुपयाचा कॉल करायला लागेल, जसं आपण कॉल करायचो तसा, आणि तो कॉल रिसीव करण्याची एंट्री करायला लागेल. तर पहिल्यांदी कॉल करण्याची एंट्री, नंतर कॉल रिसीव करण्याची एंट्री, नंतर बाकीचा सिक्वेन्स चालू होईल. नंतर जनरल रिझर्व दिला आहे, सेक्युरिटीज प्रीमियम दिला आहे, बँक बॅलन्स दिला आहे. द कंपनी डिसाइडेड टू रिडीम द प्रेफरन्स शेअर्स ॲट 5% प्रीमियम. म्हणजे 5% प्रीमियमने आपल्याला ते पैसे पे करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे आफ्टर मेकिंग अ कॉल ऑन प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे आता कॉल करायचा आहे, नंतर प्रेफरन्स शेअर रिडीम करायचे आहेत. विच वॉज फुल्ली रिसिव्ड सफिशियंट नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आता त्यांनी म्हटलं आहे सफिशियंट नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, पण किती ती क्वांटिटी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिली नाही आहे. तर ती क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. किती आहे ती क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. ठीक आहे, तर सफिशियंट नंबर ऑफ इक्विटी शेअर्स वेर इश्यूड ॲट पार टू ऑब्टेन द फंड्स फॉर रिडम्शन. तर आता ही क्वांटिटी कशी काढायची त्याची एक नोट करायला लागेल. ठीक आहे, तर इथे नीट लक्ष द्या, ॲट पार म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, आपल्याला इक्विटी शेअर्ससाठी 1,00,000 रुपये पाहिजेत. 1,00,000 रुपये पाहिजेत आणि आपल्याला त्याच्यावरती प्रीमियम पाहिजे 5%, 5,000. 1,00,000चं 5% प्रीमियम 5,000 आपल्याला पाहिजे. आणि आपल्याकडे रिझर्व 65,000 आहे. 65,000पैकी 5,000 तुम्ही 65,000 आहे, सिक्युरिटीज प्रीमियम 25,000 आहे. तर 65,000 पूर्ण वापरणार, म्हणजे 1,00,000पैकी 65,000चा CRR क्रिएट करणार आणि 35,000चा फ्रेश इश्यू करणार. 35,000चा काय करणार, फ्रेश इश्यू. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. हा मनन पब्लिकेशनचा 13वा प्रॉब्लेम आहे. तर आता पहिली जी एंट्री करणार आपण ती हे शेअरचा कॉल करणार. म्हणजे आपल्याकडे जे शेअर्स आहेत प्रेफरन्स शेअर्स फुल्ली पेडअप नाही आहेत, तर त्याचा बेसिक रूल असा आहे रिडम्शनचा
की जिथपर्यंत शेअर्स आपले फुल्ली पेडअप नसतात तिथपर्यंत ते रिडीम नाही करतायत. हा बेसिक रूल आहे. म्हणजे 100 रुपयाचा शेअर आहे तर सगळे 100 रुपये आपल्याला मिळायला पाहिजेत तरच आपण ते रिडीम करता येतात. आता या प्रॉब्लेममध्ये याचे 75च मिळालेत, 100पैकी 75च मिळालेत. त्याच्यामुळे तुम्हाला 25चा स्वतः कॉल करायला लागेल आणि नंतर ते कॉलचे पैसे रिसीव्ह करायला लागतील. तर पहिली एंट्री जी करायची आहे ती कॉलची करायची आहे. म्हणजे प्रेफरन्स शेअर कॉल टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अशी एंट्री करायची आहे 1000 × 25ची. तर ही एंट्री बघा, प्रेफरन्स शेअर, आता त्याला फायनल कॉल म्हटलं तरी चालेल. प्रेफरन्स शेअर फायनल कॉल, कारण तो शेवटचा आहे, आपल्याला त्याचा नंबर नाही माहिती. प्रेफरन्स शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट, त्याची क्वांटिटी आहे 1000 आणि पर शेअर आपण 25 रुपयाचा मागवतोय. तर प्रेफरन्स शेअर फायनल कॉल केला टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल. Narration being made preference share final call. तर आपण प्रेफरन्स शेअरचा फायनल कॉल केलेला आहे. ओके, सगळ्यांना ही एंट्री कळली का? चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता त्याच्यानंतर हा कॉल रिसीव करायची एंट्री आहे दुसरी, बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर फायनल कॉल. हा कॉल केला आणि हा रिसीव केला. बीइंग रिसीव्ड प्रेफरन्स शेअर फायनल कॉल. ओके, सगळ्यांना दुसरी एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना दुसरी एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. मला पटापट रिप्लाय यायला पाहिजेत तुमचे. ओके, ओके, आता नीट लक्ष द्या. आता रेग्युलर आपलं प्रेफरन्स शेअर्सचं रिडम्शन सुरू होणार. आता पहिली स्टेप काय? ट्रान्सफरिंग द क्लेम. पहिल्यांदा आता 75,000 शेअर्स होते. आता हे जे 75,000 शेअर्स आहेत
हे आता किती झाले, 1,00,000 झाले, कारण 25,000चा कॉल केला आणि तो रिसिव्ह केला. 25,000चा कॉल करून तो रिसिव्ह केला, तर आता शेअर्स किती झाले, 1,00,000चे शेअर झाले. तर आता रेग्युलर प्रॉब्लेम आहे, नेहमी आपण करतो तसा. पहिली स्टेप, ट्रान्सफरिंग द क्लेम. 1,000 शेअर 100 रुपयाचे आणि त्याच्यावरती 5% प्रीमियम, म्हणजे 5 रुपयाचा प्रीमियम. तर प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,000 × 100, त्याच्यावरती 5 रुपयाचा प्रीमियम. $1,05,000. तर पहिल्यांदा प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि त्याच्यावरती प्रीमियम 5,000, हे होल्डरला 1,05,000 टाकले. त्याच्यानंतर आता पुढची जी स्टेप आहे ती आपल्याला फ्रेश इश्यू आहे. फ्रेश इश्यू आपल्याला काढायचा आहे. आपण ओरली काढला, पण आता त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करून दाखवायचं आहे. तर आता प्रीमियम, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, त्याच्यानंतर आपण एक काम करूया, एक प्रीमियमची 5वी एंट्री पहिली करूया. फ्रेश इश्यूची एंट्री राहू दे, ती जागा सोडू, आपण 5 ओळी सोडू आणि प्रीमियमची एंट्री करू. प्रीमियम 5,000 आपल्याला सिक्युरिटीज प्रीमियमकडनं घेऊया आपण. तर आपण 5,000चा प्रीमियम इकडे क्रिएट केला. ओके, 5,000चा प्रीमियम क्रिएट केला. आता नीट लक्ष द्या, 5,000चा प्रीमियम आपण क्रिएट केला. नंतर आपण काय करणार आहोत, आपल्याकडे जनरल रिझर्व 65,000 आहे. तर जनरल रिझर्ववरनं 65,000चा CRR क्रिएट करणार आणि 1,00,000पैकी 65,000 जनरल रिझर्व मिळाला. उरलेला 35,000 फ्रेश इश्यू. उरलेला 35,000 काय, फ्रेश इश्यू. आता नीट लक्ष द्या, सिक्युरिटीज प्रीमियमची एंट्री केली, त्याच्यानंतर जनरल रिझर्ववरनं CRR आपण क्रिएट करूया 35,000चा. जनरल रिझर्व आपण CRR क्रिएट केला 35,000. ओके, सगळ्यांना या दोन एंट्र्या कळल्या का? प्रीमियम आणि CRRची एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. प्रीमियम आणि CRRची एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. मला पटापट रिप्लाय यायला पाहिजेत. ओके, आता नीट लक्ष द्या, 35,000चा CRR क्रिएट केला आहे आणि आपल्याला प्रेफरन्सेस किती रिडीम करायचे आहेत? 1,00,000चा. त्यामुळे आपल्याला 35,000चा फ्रेश इश्यू करायला लागणार आहे. फ्रेश इश्यू जो आहे तो ॲट पार करायचा आहे, म्हणजे त्याच्यावरती प्रीमियम नाही आहे, फक्त पार पैसे आपल्याला ते मिळवायचे, त्याच्यावरती एक्स्ट्रा काय घ्यायचं नाही आपल्याला. तर आपण फ्रेश इश्यू 35,000चा करूया. इक्विटी शेअर्स ते 100 रुपयाचे जे वरती म्हटलेत ते. तर 35,000चा फ्रेश इश्यू करायचा आहे, म्हणजे 35,000ला 100ने डिवाइड केलं, 35,000ला 100ने डिवाइड केलं तर 350 शेअर्स होतात. तर बँक अकाउंट डेबिट, तर 35,000चा फ्रेश इश्यू केलेला आहे. प्रत्येक शेअर 100 रुपयाचे, म्हणजे 350 शेअर 100 रुपयाचे असे 35,000चा इश्यू केला. सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना ही एंट्री कळली का? सगळ्यांना एंट्री कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके, थँक्यू. आता सोपं आहे. पुढची स्टेप काय? सेटलमेंट ऑफ क्लेम.
सेटलमेंट ऑफ क्लेमची एंट्री करायची आहे, प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक, आणि इथे फ्रेश इश्यूची नोट तुम्हाला करायला लागेल. $1,05,000 क्लेम सेटल करायचा. ओके, सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हॅलो, सगळ्यांनी रिप्लाय करा. ओके, आता फ्रेश इश्यूची नोट करायची. आत्तापर्यंत जशी CRRची नोट करत आलो तशी फ्रेश इश्यूची उलटी नोट असते. फ्रेश इश्यूची नोट कशी करतो आपण? आता इथे लिहायचं काय? इथे लिहायचं नॉमिनल व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू. म्हणजे आता हे इकडे घ्यायचं, हे जे आहे या बाजूला आहे. नॉमिनल व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स हे आपण काय करायचं? इकडे टाकायचं आणि फॉर्म्युला उलटा करायचा. नॉमिनल व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स इक्वल टू नॉमिनल व्हॅल्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स मायनस अमाऊंट अवेलेबल फॉर CRR. म्हणजे किती रक्कम आपल्याकडे अवेलेबल आहे CRR साठी. त्याला CRR नाही म्हणायचं, अमाऊंट अवेलेबल फॉर CRR असं म्हणायचं, किंवा कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. इथे फुल फॉर्म लिहायचा. माझ्याकडे जागा जरा कमी आहे म्हणून मी शॉर्ट फॉर्म लिहितोय. तुम्ही सगळ्यांनी फुल फॉर्म लिहा. आता नीट लक्ष द्या. इथे आपल्याला किती शेअर्स पे करायचे आहेत? 1,00,000 रुपये पे करायचे, आणि CRR साठी किती अवेलेबल आहेत? 65,000 अवेलेबल आहेत. तर ते वजा करायचे, उरलेले 35,000चा फ्रेश इश्यू करायचा. तर ही बरोबर उलटी नोट आहे. फक्त नाव इकडे जरा या साईडला वेगळं टाकायचं. आपण CRR इक्वल टू लिहितो, तर इकडे काय करायचं? अमाऊंट अवेलेबल फॉर CRR. तर हा CRR आपण कुठनं घेतला? जनरल रिझर्व कडनं घेतला. त्याचं नाव लिहायचं कुठनं घेतला तो. ओके, सगळ्यांना ही नोट कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना नोट कळली का? मला पटकन रिप्लाय करायचा आहे सगळ्यांनी. ओके, थँक्यू. बरं, आता पुढचा प्रॉब्लेम आहे. पुढचा प्रॉब्लेम असाच आहे, थोडासा वेगळा आहे. ओके, पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला पाठवतो मी.
ओके, पुढचा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात तुम्हाला काय दिला आहे, द फॉलोइंग आयटम्स अपीयर इन द बॅलन्स शीट ऑफ देशबंधू लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च. तर 31 मार्चच्या बॅलन्स शीटचे काय आयटम्स दिलेत. इक्विटी ॲथोराईज. आता हे जे ॲथोराईज असतात ना ते फक्त वाचायचं, ते कन्सिडर करायचं नसतं. ॲथोराईजबद्दल जरी म्हटलं आहे 5 लाख शेअर्स ऑफ ₹10 इश्यूड सबस्क्राईब कॉल्ड अप अँड पेड अप 4 लाख इक्विटी शेअर्स 10 रुपयाचे, म्हणजे 5 पैकी 4च लाख आपल्याला इकडे कन्सिडर करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रेफरन्स शेअर जे आहेत ॲथोराईज इश्यूड आणि सबस्क्राईब हे तिन्ही एकच आहेत, तर ते तुम्हाला 60,000 कन्सिडर करायचे आहेत. 60,000 12% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹20 फुल्ली पेड. आता इकडे फुल्ली पेड म्हणजे सगळे पैसे आपल्याला आलेले आहेत, त्यामुळे त्याचा कॉल वगैरे काय असं करायची गरज नाहीये. ठीक आहे, तर आपल्याकडे 60,000 प्रेफरन्स शेअर्स 20 रुपयाचे आहेत, इन्व्हेस्टमेंट 3.5 लाखाचे आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 7 लाख आहेत. आता पुढे आणि काय म्हटलं आहे, इट वॉज डिसाइडेड टू रिडीम द प्रेफरन्स शेअर्स ॲट अ प्रीमियम ऑफ 5%, म्हणजे 5% प्रीमियमनी पैसे पे करायचे. 20 रुपयावरती 5%. आता 20 रुपयावरती 5%, 20 रुपयाचे 5% तुमचा 1 रुपया येईल. तर 1 रुपया प्रीमियम द्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इट वॉज डिसाइडेड टू सेल इन्व्हेस्टमेंट ॲट 3 lakhs, म्हणजे 3.5 लाखाचे इन्व्हेस्टमेंट 3 लाखाला विकले, 50,000चा लॉस झाला. तर 50,000चा लॉस P&L अकाउंटमधनं लेस करायचा. 50,000चा लॉस काय करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं लेस होणार. त्याच्यानंतर फायनान्स पार्ट ऑफ द रिडम्शन फुल्ली आउट ऑफ प्रॉफिट सब्जेक्ट टू लिव्हिंग अ बॅलन्स ऑफ 1,40,000, म्हणजे त्याच्यापैकी 1,40,000 वापरू शकत नाही. आणि इश्यू सफिशियंट नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each to raise the balance of the funds required. The above decision has been carried out and the preference shares were redeemed. आता त्यांनी काय सांगितलं आहे की आपल्याला प्रेफरन्स शेअर्सचे पैसे इथे ठेवायचे आहेत, म्हणजे P&L अकाउंट जो आहे तो 1,40,000 कमीत कमी ठेवायचा आहे. म्हणजे 7 लाख होता P&L अकाउंट, किती होता, 7 लाख होता. 7 लाखापैकी 50,000चा लॉस झाला. 7 लाखापैकी काय झालं, 50,000चा लॉस झाला. आणि 50,000चा लॉस वजा करून आपल्याकडे राहिले 6.5 लाख. आपल्याकडे 6.5 लाख राहिले. आता या प्रॉब्लेममध्ये सिक्युरिटीज प्रीमियम नाही आहे, त्याच्यामुळे प्रीमियमचे पैसे पण आपल्याला याच्यातूनच घ्यावे लागणार. म्हणजे 7 लाखामधनं काय काय जाणार, लॉस जाणार 50,000चा, 60,000 रुपये त्याचं प्रीमियम जाणार आणि 1,40,000 ठेवायचे, म्हणजे हे सगळे जाणार. म्हणजे जे राहणार तेवढं CRR मी तुम्हाला नोट करून दाखवतो. आणि बाकीचे पैसे आपल्याला फ्रेश इश्यूकडनं घ्यायचे. तर नीट लक्ष द्या, आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर पहिली एंट्री इन्व्हेस्टमेंट विकण्याची आहे.
आपला लॉस झालेला आहे. इन्व्हेस्टमेंट 3.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट आपण 3 लाखाला विकले. तर पहिली एंट्री आपल्याला इन्व्हेस्टमेंट विकण्याची करायची आहे. तर 3.5 लाखाचे इन्व्हेस्टमेंट 3 लाखाला आपण विकलेले आहेत. हा मनन पब्लिकेशनचा 11वा प्रॉब्लेम आहे. बँक अकाउंट डेबिट 3 लाख. नंतर लॉस झाला आपला 50,000चा. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 50,000. टू इन्व्हेस्टमेंट येणार 3.5 लाख. इकडे लॉस झालेला आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण काय केलं, डेबिट दिलं. हां, तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? मला चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. एंट्री सगळ्यांना कळली का? ओके. आता आपलं रेग्युलर रिडम्पशन चालू होईल. पहिलं इन्व्हेस्टमेंट सेल केले. आता या प्रॉब्लेममध्ये प्रेफरन्स शेअर 60,000, प्रेफरन्स शेअर्स 20 रुपयाचे, त्याच्यावरती 5%, 20चे 5% जे होतात, 20चे 5% 1 रुपया होतो. तो 1 रुपया त्यांना प्रीमियम द्यायचा आहे. ठीक आहे. तर पुढची एंट्री ट्रान्सफरिंग द क्लेम ती आपल्याला करायची आहे. प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे आहे ते 60,000 × 20 आहे. त्याच्यावरती 1 रुपयाचा प्रीमियम, 20चे 5% 1 रुपया होता. तर इकडे 12 लाख रुपये टोटल नॉमिनल व्हॅल्यू आहे. त्याच्यावरती 60,000 प्रीमियम, टोटल 12,60,000 एवढे आपल्याला द्यायचे. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांचा रिप्लाय यायला पाहिजे. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता नीट लक्ष द्या. फ्रेश इश्यूची एंट्री सोडून द्यायची. फ्रेश इश्यूची एंट्री तुम्ही सोडून द्या. एक 5 ओळी सोडा आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रीमियम प्रोव्हाइड करायचं आहे. तर इकडे या प्रॉब्लेममध्ये सेक्युरिटीज प्रीमियम नाही आहे. म्हणजे जी अमाऊंट आहे ती आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडनंच घ्यायची आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्पशन अशी एंट्री आपल्याला करायला लागणार. सिक्युरिटीज प्रीमियमची अमाऊंट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधनं घेऊया 60,000ची. फ्रेश इश्यू आपण नंतर करूया. कॅल्क्युलेट करायला लागेल. कॅल्क्युलेट केल्यानंतर करूया. तर आता प्रीमियम जो आपण प्रोव्हाइड केला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं प्रोव्हाइड केला आहे. कारण सिक्युरिटीज प्रीमियम आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची आपण मदत घेतली. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्पशन त्याची अमाऊंट आहे 60,000. तर 60,000चा प्रीमियम आपण प्रोव्हाइड केला. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांचा रिप्लाय यायला पाहिजे. सगळ्यांना ही एंट्री कळली का? ओके. आता नीट लक्ष द्या. ही एंट्री झाल्यानंतर आता आपल्याकडे CRR साठी अमाऊंट किती राहते? CRR प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं क्रिएट करायचं आहे. पण ती अमाऊंट किती राहते ते आपण बघूया. नंतर त्याची नोट पण आपल्याला करायची आहे. तर CRR जो आहे आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होता 7 लाखाचा. 7 लाखाचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होता.
7 लाखापैकी आपण 50,000चा लॉस झाला, 50,000चा लॉस झाला आणि 50,000चा लॉस झाला. 60,000 रुपये आपण प्रीमियमला वापरले. सगळ्यांनी नीट कॅल्क्युलेशनकडे बघा, नंतर आपण डिटेलमध्ये पण लिहिणार आहोत. 7 लाख रुपये होते, 50,000चा लॉस झाला, 50,000चा लॉस झाला, 60,000 प्रीमियमसाठी वापरले आणि 1,40,000 मिनिमम ठेवायचेत आपल्याला. 1,40,000 काय मिनिमम ठेवायचे. हे सगळे वजा करून उरलेली अमाऊंट आपल्याकडे P&L अकाउंट मिळणार, म्हणजे 4.5 लाख. 4.5 लाखाचा CRR क्रिएट करणार. म्हणजे आपण काय केलं, P&L अकाउंट 7 लाख होतोय, त्याच्यातनं ज्या ज्या अमाऊंट आपण वापरू शकत नाहीत त्या आपण वजा केल्या. 50,000चा पहिला लॉस झाला आहे इन्व्हेस्टमेंट विकून, तो वजा केला. 60,000 प्रीमियमसाठी वापरले आणि 1,40,000 आपण वापरू शकत नाही, म्हणजे टोटल 4.5 लाख वापरू शकतो. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? खूप महत्त्वाची एंट्री आहे, नंतर नोट पण करणार आहोत. तर सगळ्यांना कळली का? मला चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांचे पटापट रिप्लाय यायला पाहिजे. ओके, आता नीट लक्ष द्या. आता सोपा झाला आहे प्रॉब्लेम. इथे 4.5 लाखाचा आपण काय केला CRR, इथे 4.5 लाखाचा CRR आपण वापरला आहे. आपल्याला हवेत किती? आपल्याला हवेत 12 लाख हवेत. आपल्याला किती हवेत? 12 लाख पाहिजे. लेक्चर चालू. तर आता इकडे 12 लाख आपल्याला हवेत आणि 4.5 लाखाचा फ्रेश इश्यू केलेला आहे. 12 लाखापैकी 4.5 लाख आपले गेले, म्हणजे 7.5 लाखाचा फ्रेश इश्यू करायला लागेल. 12 लाख मधनं 4.5 लाख गेले, 12 लाख मधनं 4.5 लाख गेले, म्हणजे आपल्याला फ्रेश इश्यू जो करायला लागणार तो 7.5 लाखाचा करायला लागेल. आता 7.5 लाख जी अमाऊंट आहे तो प्रत्येक शेअर जो आहे तो 10 रुपयाचा आहे, म्हणजे 75,000 शेअर्स 10 रुपयाचे, त्याच्यावरती 2 रुपये प्रीमियम, म्हणजे 75,000 इंटू 12, 75,000 इंटू 12चा फ्रेश इश्यू केला, त्याच्यावरती 10 रुपये फ्रेश व्हॅल्यू, 10 रुपये फेस व्हॅल्यू आणि 2 रुपये प्रीमियम. तर आता हे कॅल्क्युलेट कसे केले? 12 लाख मधनं 4.5 लाख वजा केले, बारा लाख मधनं 4.5 लाख वजा केले. ऍक्च्युली ही अमाऊंट खाली गेला पाहिजे. तर 12 लाखातनं 4.5 लाख वजा केले, 7.5 लाखाचा फ्रेश इश्यू आहे. 12 लाख मधनं 4.5 लाख वजा केले, 7.5 लाखाचा फ्रेश इश्यू आहे आणि त्याच्यावरती 2 रुपयाचा प्रीमियम, असे आपल्याला 12 रुपये मिळाले.
ओके, तर 75,000 शेअर 12 रुपयाचा फ्रेश इश्यू केलेला आहे. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ही एंट्री सगळ्यांना कळली का? ओके, आता आपण नोट करूया. आता शेवटची एंट्री आहे ती सेटलमेंट ऑफ क्लेम, प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक 12,60,000. नंतर आता आपल्याला अमाऊंट अवेलेबल फॉर रिझर्व्स कॅल्क्युलेट करायचं आहे. अमाऊंट अवेलेबल फॉर CRR